हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी चौधरीच्या शेंगांची भाजी बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. ह्या आहे चौधरीच्या शेंगा. तर ह्याला आपण धुवून साफ करून घेतलेले आहेत. तर ह्याला चौधरीच्या शेंगा का बोललं जातं, तर याला चार बाजूने चार असे कडी आहेत म्हणून त्याला चौधरी असे बोलल्या जातात. आणि त्यानंतर आता ही भाजी आपण आता कट करून घ्यायची आहे. तर ह्या शेंगा आपण अशा कवळ्या कवळ्या पाहून घेतलेल्या आहेत. हे पहा, अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर अशा सर्व शेंगा आपण कट करून घ्यायच्या आहेत. याला चार धारे असल्यामुळे याला चौधरीच्या शेंगाचं बोलले जातात. क्वचितच ठिकाणी ह्या शेंगा पाहायला भेटतील आणि तेही गावाकडच्या साईडला आपल्याला भेटेल. अशा ह्या सर्व शेंगा आपण चिरून घ्यायच्या आहेत. आयुर्वेदामध्ये औषधी भाजी म्हणून देखील ह्या भाजीचा वापर केला जातो. मी गावाकडून येत असतानाच वाटेमध्ये एक आजी ह्या शेंगा विकायला बसली होती. माझी आजी ह्या शेंगांची भाजी बनवायची. आजकाल ह्या शेंगा जास्त पाहायला भेटत नाहीत. आपल्या शेंगा आता चिरून झालेल्या आहेत. यानंतर भाजी कशी बनवायची आहे ते पाहूया. तर सर्वात प्रथम आपण ह्या शेंगा काळ्या पडू नये म्हणून धुवून घ्यायच्या आहेत. एका भांड्यामध्ये घेऊया आणि त्यामध्ये पाणी ओतून धुवून घ्यायचे आहेत. पाणी ओतून घेऊया ह्यामध्ये. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती आपण आता कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, कारण आपण घेतलेली आहे स्टीलची कढई. स्टीलच्या कढईमध्ये फोडणी करपायची शक्यता असते. तर यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे, अर्धा चमचा जिरे, जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडा परतवून घ्यायचा आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो एक घातला तरीही चालेल किंवा अर्धा घातला तरीही चालेल. तर टोमॅटो देखील तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत परतवायची काही गरज नाही. तर यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता हे सर्व आपण परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेल्या चौधरीच्या शेंगा घालायच्या आहेत. ह्या शेंगा घातल्यानंतर आपण ह्या शेंगा चांगल्या तेलामध्ये उशीर परतवायच्या आहेत. तेलामध्ये भाजी चांगली परतवल्यामुळे ती टेस्टी आणि छान लागते. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि भाजी ही सर्व बाजूने चांगली परतवून घ्यायची आहे. जेवढी तुम्ही तेलामध्ये भाजी परतवून घ्याल तेवढी ती टेस्टी लागत राहील. पाच ते 10 मिनटं आपण अशीच तेलामध्ये भाजी परतवायची आहे. यानंतर यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत. ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते.
हे पहा, तेलामध्ये आपण भाजी आता परतवलेली आहे. यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 2 चमचे. यानंतर भाजी सर्व बाजूने परतवून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे, पण पाणी घालताना आपण 1 वाटी किंवा अर्धी वाटीच ओतायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी आता चांगली परतवून यावरती आपण झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर भाजी पाहून पुन्हा त्याला हलवायची आहे आणि झाकण ठेवून पुन्हा शिजायला ठेवायचे आहे. ही भाजी शिजायला 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो. तर ही पहा, भाजी आता आपली तयार झालेली आहे. आता तिला सर्व करूया. ही भाजीची रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.